जो उनकी अंतिम यात्रा जो है। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव काँग्रेस कार्यालयात दाखल झालंय। काँग्रेस कार्यालयात मनमोहन सिंग यांचं पार्थिव आता आणण्यात आलंय आणि सगळ्या शासकीय प्रोटोकॉलचं पालन या निमित्ताने केलं जात आहे। खरगे हे गेटकडे गेलेले होते आणि त्यांच्यासोबत पुन्हा त्यांच्या पत्नी डॉक्टर सिंग यांच्या ज्या आहेत त्या आता काँग्रेस मुख्यालयामध्ये येत आहेत। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर निधन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत आणि अंत्यसंस्कार होण्यापूर्वी अंत्यदर्शनासाठी डॉक्टर सिंग यांचं जे पार्थिव आहे ते काँग्रेस मुख्यालयात ठेवलं जाणार असं काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेलं होतं। त्यानुसार सध्या आपण पाहतोय सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे हे सगळे जे नेते आहेत हे नेते काँग्रेस मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि जवळपास 2 ते 2.5 तास जे पार्थिव आहे ते काँग्रेस मुख्यालयामध्ये ठेवलं जाणार आहे। आपण पाहतोय त्यांच्या पत्नींना घेऊन राहुल गांधी आणि इतर जे सगळे नेते आहेत ते ज्या सभागृहामध्ये आपण समोर पाहतोय हा जो मंडप आहे त्याच मंडपाच्या पलीकडच्या बाजूला त्यांचं पार्थिव जे आहे ते खरं तर ठेवलं जाणार आहे आणि त्यासाठी राहुल गांधी हे डॉक्टर सिंग यांच्या पत्नीला घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत। दुसरं महत्त्वाचं सोनिया गांधी यांच्यासोबतच महाराष्ट्राचा जर विचार केला तर सुशील कुमार शिंदे असतील, प्रणिती शिंदे असतील ते काँग्रेस मुख्यालयामध्ये या दाखल झालेले आहेत। आपण समोर पाहतोय सगळे नेते म्हणजे देशातल्या वेगवेगळ्या भागातले काँग्रेसचे जे सगळे नेते आहेत ते सगळे नेते सध्या या ठिकाणी आहेत आणि महत्त्वाचं हेच आहे की त्यांच्यावर निगमबोध घाट जो आहे त्या घाटात